नमस्कार. श्लोक 33 पाहूया. भगवंत अर्जुनाला त्याच्या स्वधर्माविषयी सांगत आहेत. श्लोक: अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ततः स्वधर्मं कीर्ती च हित्वा पापमवाप्स्यसि. अर्थ: म्हणून जर तू हे धर्मयुद्ध करणार नाहीस तर स्वधर्म आणि कीर्ती यांना मुकून पापाचा तू धनी होशील. माऊलींनी पुढील ओव्यात ह्या श्लोकाचा अर्थ सांगितला आहे. असती कीर्ती जाईल, जगची अभिशापू देईल, आणि गिवसित पावतील महादोष. विवरण पाहूया. आता एवढे सांगूनही जर धर्माला अनुसरून असलेले हे युद्ध अर्जुनाने केले नाही तर त्याचा धर्मच नष्ट होईल आणि स्वतःच्या हाताने स्वतःचा धर्म नष्ट केल्याने त्याची कीर्ती धुळीला मिळेल. शिवाय धर्मयुद्ध टाळल्याने म्हणजेच परमेश्वराने ठरविलेल्या युद्धापासून परावृत्त झाल्याने माथी पाप येईल. पापाचा धनी होशील. पापपुण्याची गोष्ट सामान्य माणसे नेहमीच करीत असतात. तसे पाहिले तर याचा अर्थ खूप सूक्ष्म आहे. इथे श्रीकृष्ण सांगत आहे की स्वधर्माचे म्हणजेच कर्तव्याचे पालन न केल्यास पाप लागेल. आपण अशा गोष्टी लक्षात न घेता आपल्या सोयीने अर्थ लावतो आणि म्हणूनच आपल्या वाट्याला भोग येत असतात. अर्जुन जर या धर्मयुद्धापासून परावृत्त झाला तर यश तर मिळणार नाहीच, शिवाय कीर्तीचाही नाश होईल. पापही लागेल, कारण धर्माचे पालन प्रत्येकाने केलेच पाहिजे. धर्मामुळे हे जगत राहिले आहे. धर्माचा त्याग केला तर त्याचे दुष्परिणाम सर्वांनाच भोगावे लागतात. हिंदुस्थानची फाळणी हे धर्मत्यागातून घडलेले भारतीय नेत्यांचे कृत्य आणि त्याला साथ देणाऱ्या समाजाचे एकत्रित असे कृत्य आहे. त्यावेळी लाखो हिंदू प्राणाला मुकले, स्त्रियांची अब्रू लुटली, अनेकांचे वित्त अपहरण झाले, पण या गोष्टीला प्रतिकार सुद्धा केला गेला नाही. ज्यांनी असा प्रयत्न केला त्यांना धर्मांध शक्ती म्हणून हिणवले गेले. त्याचे परिणाम आपण आजही भोगत आहोत. आपल्याच देशात बहुसंख्य हिंदूंना हिंदू म्हणून मानाने जगता येत नाही. उलट अल्पसंख्याक परकीय लोकच हिंदूंवर कुरघोडी करत त्यांना हिणवतात. आतंक माजविणाऱ्यांना शासन न करता त्यांची भीती बाळगणे हे कृत्य धर्माविरुद्ध, देशहिताचे विरुद्ध आहे. त्या पापाने आपल्या लोकांना भयंकर पापाचे धनी व्हावे लागत आहे. अनेक लोक गीता पठण करतात पण कृष्णाचा आदेश मानत नाहीत. कृष्णाने सांगितलेलं आहे, तस्माद उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय, आणि या वचनाचा त्यांना विसरच पडलेला दिसतो. इथे थांबूया.